नमस्कार मंडळी, आज चला तर आपण प्रॉन्स असतात ना, त्याला काही जण कोलंबी या नावाने पण ओळखतात। आज आपण त्याची आमटी कशी बनवायची ती बघूयात। चला तर मी हे मस्तपैकी प्रॉन्स आहे ना धुवून वगैरे घेतलेले आहे। इथे आपण गॅसवर पातेले गरम करायला ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण तेल सोडूया। ओके, तेल सोडल्यानंतर आहे ना आपण आहे ना त्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया। हळद टाकल्यानंतर आपण आहे ना थोडं एक कांडी लसूण आहे ना सोलून घेऊन आहे ना तो असा थोडासा मॅश करूया। हा मॅश झालेला लसूण आपण मस्तपैकी तेलात तळून घेऊया थोडासा। बघा तो लसूण तेलामध्ये कसं इकडून तिकडून नाचतं की नाही, त्याला मस्तपैकी गुलाबी कलर येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये हे जे प्रॉन्स आहे ना ते आपण सोडायचे। प्रॉन्स आपण त्याच्यात सोडले का त्यानंतर त्याच्यावर मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर गॅस कमी करूया आणि त्याला परतून घेऊया। त्याला पाणी लगेच टाकायचं नाही बरं का, पाणी सुटतं प्रॉन्सला। बघा थोडंसं परतलं की चमचा साईडला ठेवायचा आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून 5-10 मिनिटं चांगले छानपैकी वाफ त्याची निघून द्यायची एक। आता ही वाफ त्याची 2 मिनिटं निघेपर्यंत आपण त्याला लागणारा मसाला काढूया। मी 1 वाटी मस्तपैकी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओला नारळ असतो ना तो सुद्धा छानपैकी वापरू शकता। एक सुक्कं खोबऱ्याची 1 वाटी कापून घेतलेली आहे। 1-2 कांडे लसूण सोलून घेतलेला आहे। 2 इंच आलं घेतलंय, थोडी कोथिंबीर घेतली। ते भारी मस्तपैकी मिक्सरमधून आहे ना आपण बारीक करून घेऊया। चला तर मंडळी, हा आपला मसाला वाटून झालेला आहे। बघू शकता तुम्ही, छानपैकी मस्त बारीक सारखा वाटून घ्यायचा, एकदम बारीक मसाला वाटायचा आहे। आणि इकडे बघूया आपण तोपर्यंत प्रॉन्स कसे झालेले आहेत। हे पहा, प्रॉन्स पूर्ण कसे असे गोल झाले का मग समजून घ्यायचे बाबा ते शिजलेले आहेत। तोपर्यंत आहे ना इकडे हे कोकम घेतलेलं आहे मी। कोकम आहे ना कोकणामध्ये कोकम बोललं जातं, महाराष्ट्रात त्याला आमसूल बोललं जातं। ते 4-5 एका वाटीमध्ये मी छानपैकी भिजायला ठेवलेलं आहे। आणि आता आपण या प्रॉन्समध्ये ना तिखट टाकूया आणि लाल मिरची पावडर। तुम्हाला सांगते की जर कधी कोकम अवेलेबल नसेल ना तर कच्ची कैरी असते ना, पण ती उन्हाळ्यातच भेटेल। आता हल्ली तर ऑल सीझनमध्ये भेटते हो, असं बघायला गेलं तर। कच्ची कैरी जर टाकली ना ते सुद्धा एकच नंबर छानपैकी होतं। 1 चमचा मी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला टाकलेली आहे। बघू शकता कलर पण किती भारी आलेला आहे। मसाला वगैरे टाकल्यानंतर आहे ना थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। मीठ तर आपण अगोदरच ठेवलेलं आहे, टाकलेलं आहे।
त्याच्यानंतर हे जे कोकमचं पाणी आहे ना ते त्याच्यात सोडून द्यायचं आणि कोकम पण त्याच्यात टाकायचं. आहा, त्याचा आंबटपणा थोडा उतरतो ना, एकच नंबर आमटी लागते बरं का. तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने आणि खाऊन पण बघा. मग त्याच्यानंतर आहे ना आपण हा जो मसाला वाटलेला आहे ना तो त्याच्यामध्ये सोडायचा. आपल्या गरजेप्रमाणे कुणाला पातळ आवडत असेल ना तो पातळ बनवायचं, कुणाला थोडं घट्ट आवडत असेल ना रसा थोडा घट्ट बनवायचा. पण कसं आहे ना, माझ्या घरात मिस्टरांना आहे ना जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण आवडत नाही, त्याच्यामुळे मी मीडियम ठेवणार आहे. बघू शकता हे मसाला टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आणि आता त्याच्यात थोडंसं आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे. कोणाला कसं लागतं पातळ घट्ट त्या पद्धतीने ना अशी तुम्ही घट्ट भाजी पण ठेवू शकता किंवा कुणी आमटी पण बनवू शकता किंवा मीडियम पण जशी पाहिजे तशी. इथे तुम्ही बघू शकता किती भारी मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. मस्तपैकी चपाती भात त्याच्यासंग मिस्टरांना खायला देते आणि कशी झाली त्यांना कमेंटमध्ये विचारते. हे पहा, आहा, हे पहा आपले इथं तयार झालेलं आहे. आता मी त्यांना खायला देते. तुम्ही करून बघा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.